श्री स्वामी समर्थ. कोणत्या आईवडिलांच्या पोटी सतत दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो. असं म्हणतात की जीवनात केलेले चांगले वाईट कर्म कित्येक जन्मापर्यंत आपला पाठलाग सोडत नाही. तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा, अगर नका ठेवू, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. आपल्याला जे काही मिळालं आहे ते सर्व आपल्या कर्माचे फळ आहे आणि जे काही भोगावे लागणार आहे ते सुद्धा आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे. ही सर्व गोष्ट मी तुम्हाला एका कथेमार्फत समजावते. या कथेमार्फत तुम्हाला समजेल की मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग कशा प्रकारे भोगावे लागतात. कोणाच्या घरात दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो. मित्रांनो, ही कथा जुनी आहे. एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते. दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. ते नेहमी एकमेकांसोबतच राहायचे. एके दिवशी मोती हिऱ्याला म्हणाला, माहीत नाही आपण मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले आहे ज्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे. हिरा म्हणाला, हो मित्रा, या शरीरात राहून आपल्याला ना धड खाण्यापिण्याचा सुख आहे नाही, आपल्याला मान सन्मान नाही, साधं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सर्व करूनही कधी कधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं. आपण जरी कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरी सुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते. त्याचबरोबर आपला मृत्यू सुद्धा खूपच वाईट प्रकारे होतो. लोक आपल्या मृत्यूचं उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील. राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असं ठिकाण नाही. थंडी, गरमी, वर्षा या ऋतूंमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलांमध्ये फिरावं लागतं. आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर अन्य पशुपक्ष्यांचं आहे. कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे. छोट्या छोट्या चिमण्या सुद्धा स्वतःचं घरटे बनवतात आणि त्यामध्ये आरामात राहतात. जंगली प्राणी सुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात. परंतु आपण आळशी इकडे तिकडे सारखे भटकत राहतो. आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळत नाही. विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्यांच्या घरात राहणे आणि दुसऱ्यांच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणे सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे. आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि हीच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. आपण नेहमी दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्यांच्याच उपकारांवर जगत असतो. या सर्वामुळे घडतं असं की आपल्याला भलेही जेवण मिळत असेल परंतु ते इज्जतीचे मिळत नाही. जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपला सुद्धा या समाजात मानसन्मान असता. मोती म्हणाला, मित्रा, तू अगदी बरोबर म्हणत आहेस. थोडीफार इज्जत तरी आपण कमावली तरी सुद्धा आपला सुद्धा या समाजात मान सन्मान असता. मोती म्हणाला, मित्रा, तू अगदी बरोबर म्हणत आहेस. थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरी सुद्धा आपल्यातच एकता नाही आहे. आपलेच आपल्याला चावत असतात. असा जन्म मिळाल्यामुळे मला पश्चाताप वाटत आहे. हे मित्रा, आता आपण तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आपले येणारे पुढचे जन्म सुधारले पाहिजेत आणि या श्वान शरीराचा त्याग करायला हवा. हिराला सुद्धा त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं. मित्रांनो, आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता, परंतु देवाचं नामस्मरण करून ते पुढे पुढे चालले होते. कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते, परिश्रमासाठी कोणतेही स्थान दूर नसते, विद्वानासाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाराही कोणीही परका नसतो. आता हिरा आणि मोती दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. चालता चालता संध्याकाळ झाली. त्यामुळे एका गावात एका झाडाच्या खाली ते थांबले. त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारीच एक उसाचा मळा होता.
ज्यामध्ये खूपच उंदरे होती. मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणू लागला, हे मित्रा, भुकेने माझा हाल बेहाल झाला आहे. समोरच्या उसाच्या मुळात आपलं अन्न आपली वाट पाहत आहे. जर तू म्हणत असशील तर आपण त्या माळ्यात जाऊन 2-4 उंदीर पकडून चांगला नाश्ता करूया. हिरा म्हणाला, तू हे काय म्हणत आहेस? आपण दोघेही शिकारीसाठी नाही निघालो. आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहोत. आणि जेव्हापर्यंत आपण तीर्थयात्रेचा भ्रमण करत आहोत तेव्हापर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणे तर दूरच, आपण मारण्याचा विचारही करू शकत नाही. आणि जर आपण असं केलं तर आपल्याला तीर्थाचं काहीच फळ प्राप्त होणार नाही आणि उलट आपल्यालाच पापसुद्धा लागू शकते. आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवे. मोती म्हणाला, मित्रा, शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल. आपण एक काम करूया, आपण या शेजारच्या गावात जाऊया आणि या गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल तेच खाऊ आणि परत आपण या झाडाखाली येऊ. तेव्हा हिरा म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले. दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं अन्न शोधू लागले. हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला. ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता. इकडे ब्राह्मणीने तिच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट सजवले होते. ब्राह्मण खूपच मोठा भगवंताचा भक्त होता. जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने सर्वात पहिले देवासाठी थोडं अन्न बाजूला काढले आणि इतक्यातच हिरा नावाच्या कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटात तोंड घातले आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून खाऊ लागला. ब्राह्मणाने पाहिलं की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्याने तोंड घातलं आहे. तेव्हा तो रामराम करत उठला. ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, हे भोजन तर हा कुत्र्याने उष्टे केले आहे. आता तू एक काम कर, या ताटामध्ये शिल्लक राहिलेले सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक. असे वाटत आहे हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हा भोजन त्याच्याच भाग्यात लिहिलेला आहे. ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं, कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवलं होतं. परंतु प्राण्यांच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीने खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले. खीर, पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वानांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला. त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभ आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्या झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या मित्राची म्हणजेच मोतीची परत येण्याची वाट तो पाहू लागला. इकडे मोती सुद्धा अन्नाचा शोध घेत घेत गावातील एका शेठकडे पोहोचला. शेठ सुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसत होता. इतक्यात मोतीनं त्याच्या ताटात तोंड घातला आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला. इकडे शेठला त्या कुत्र्याच्या कृत्यावर खूपच राग आला. तो क्रोधाने लालबुंद झाला. त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत जोरात काठीचा फटका मारला. बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जशी त्या शेठने त्याच्या पाठीत ती काठी मारली तेव्हा त्या काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला. त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती. तो सरपटत तिथून निघू लागला. मोतीने स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे हे त्याला माहीत होतं, परंतु इतकं निर्दयी सुद्धा असू शकतो हे त्या मोतीला माहीत नव्हतं. कंबर तुटल्यामुळे आता मोतीला चालता सुद्धा येत नव्हतं. इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता. तो विचार करू लागला, खूपच वेळ झाला आहे, अजूनही माझा मित्र परत आला नाही. तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल. आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या जवळ पोहोचताच त्याला त्याचा मित्र
मोती दिसला, जो सरपटत कसबस गावाच्या बाहेर आला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो त्याच्या 2 पायांच्या जोरावर सरपटत तिथपर्यंत पोहोचला होता. हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं. तो त्याला विचारू लागला, हे मित्रा, तुझी ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे? तेव्हा मोतीने रडत रडत त्या शेठचा निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला. शेठचा दुष्ट स्वभाव जाणल्यावर हिराला खूपच राग आला, परंतु तो सुद्धा काय करू शकत होता? तो एक मुका प्राणी होता. मोती म्हणाला, हे मित्रा, आता माझं जगणं आणि मरणं एकच झालं आहे. शेठने माझी कंबर तोडली आहे, त्यामुळे मी आता तीर्थयात्रा सुद्धा करू शकत नाही. आता या तुटलेल्या कमरेसोबत मी आणखी जगू इच्छित नाही. मला तू कसं तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझे प्राणांचा त्याग करायचा आहे. मित्रांनो, हिरा मोतीला तिथून दूर घेऊन गेला आणि मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राणांचा त्याग केला. हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राणत्याग करण्याचा निश्चय केला. अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्यांच्या प्राणांचा त्याग करतात. तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते, त्यामुळे देवाने त्यांचे सर्व पाप माफ केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला. देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतीने त्याच शेठच्या घरी जन्म घेतला. योगायोगाने दोघांच्या घरी दोघेही पहिलेच मूल होते. खूप काळानंतर शेठच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला होता. हाच आनंद शेठने खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला. पूर्ण नगराला त्याने मेजवानी दिली. अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की शेठला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे. हे पाहून शेठला खूप मोठा धक्का बसला. अजून शेठ त्या धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला. शेठची सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारामध्ये संपून गेली. इकडे हिरा जेव्हा मुलगा बनून ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला. कोणतंही युद्ध राजा हरत नव्हता, कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगली रणनीती बनवून द्यायचा. काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री घोषित केला. तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता. इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वान होत चालला होता. त्याने त्याच्या वडिलांचे नाव खूपच मोठं केलं. इकडे शेठचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला. तो शेठच जे काही उरले सुरलेले धन होतं, जी काही संपत्ती होती ती त्याने त्याच्या वाईट शोकांमध्ये संपवून टाकली. शेठ त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा. एके दिवशी त्याने नशेमध्ये इतकं मारलं की शेठची कंबरच तुटली. आता तर तो शेठ चालू सुद्धा शकत नव्हता. पूर्ण दिवस घरातच झोपून ती त्याने केलेल्या कर्माची शिक्षा भोगत होता. एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, माहीत नाही आपण कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्या घरात हा असा पुत्र जन्माला आला आहे. असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा होता. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुम्हाला आठवते का की तुम्ही एका पुत्राच्या पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे. असं म्हणतात, आपल्या चांगल्या वाईट कर्माचं फळ म्हणजेच आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात. आपले पापपुण्यच आपल्या घरात मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात. जर संतान सुख देणारी असेल तर चांगल्या कर्माचं फळ आहे आणि संतान जर दुःख देणारी असेल तर समजून जायचं की हे आपल्या वाईट कर्माचं फळ आहे. दर्शक मित्रांनो, अशा प्रकारे तो शेठ त्याच्या कर्मांना आठवत रोजच्या रोज तडपडत होता. जसं करावं तसं भरावं. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.